श्री दत्तात्रेय महाराज की जय. मी तुम्हाला दत्तात्रेयाविषयी थोडंसं सांगणार आहे. मी महानुभाव पंथीय याच्यामधली भक्त असल्यामुळे मला दत्तात्रेयाविषयी खूप आवड आहे. दत्तात्रेयाविषयी मला एवढी आवड आहे की मी दत्तात्रेयाचं खूप करत असते. का तर आमच्या समाजामध्ये 5 अवतार आहेत. एक श्रीकृष्ण प्रभूचा अवतार आहे, उभय स्थानी आहे, आणि दुसरा म्हणजे दत्तात्रेयाचा उभयस्थानी अवतार आहे. आणि बाकीचे 3 जे देव आहेत ना, गोविंद प्रभू आणि चक्रपाणी आणि चक्रधर स्वामी, हे बसलेले आहेत, मांडी घालून बसलेले आहेत. आणि जे उभयस्थानी असतात ना, मूर्ती वगैरे, ते लवकर पावत असतात. आणि दत्तात्रेयाचं तर सौंदर्य एवढं चांगलं आहे की ते आपले उभं टाकलेले आहेत आणि सवळं घातलेले आहेत आणि गळ्यामध्ये तुळशीच्या ह्याच्या माळा वगैरे आहेत आणि डोक्यावर त्यांच्या जुट्टू वगैरे आहे आणि पाठीमागे कामधेनू गाय आहे. आणि त्यांची जर भक्ती आपण केली ना, तिन्ही लोकांमध्ये सुद्धा त्यांची भक्ती खूप श्रेष्ठ आहे. आणि ते दत्तात्रेय देव असे भोळे आहेत ना, आपण थोडी जरी भक्ती केली की पटकन आपल्याला पावत असतात. त्याच्यामुळं दत्तात्रेयाचं तुम्ही स्मरण करा, दत्तात्रेयाचं तुम्ही पारायण करा, दत्तात्रेयाचं तुम्ही कोणतंही देवाचं करा, तुम्हाला देव पटकन पावतो. तुम्ही अशी जर श्रद्धा जर ठेवली, पटकन आपल्याला देव पाहिजेत असेल तर दत्तात्रेयाचं असं रूप आहे ना, खूपच सौंदर्य. त्याचं कामधेनू गाय आहे, त्याच्या पाठीमागे पाठीमागे गाय असल्यामुळे तिच्या शरीरामध्ये 138 कोटी देवी असतात आणि आपल्याला आपली जी इच्छा असेल ती पटकन आपल्याला मिळत असते. आणि दुसऱ्या आपण जर नामानं जर स्मरण केलं तर आपल्याला पटकन काय पाहिजे ते आपल्याला भेटत असतं. आणि दुसऱ्या नामानं जरी आपण स्मरण केलं तरी 5व्या नामालाच जातो. 5व्या नामाचं कसं असतं, मोक्षाचा मार्ग असतो. आणि श्रीकृष्णाची भक्ती ही एकनिष्ठ भक्ती आहे. आणि आपण सर्वात जास्त तर दत्तात्रेयालाच हे करत असतो. का तर दत्तात्रेयाचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झालेला आहे. आणि त्यांनी दत्तात्रेय माहूरला मेरुवाच्या ठिकाणी त्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे आणि देवसरीच्या ठिकाणी त्यांनी निद्रा केलेली आहे. असं आपण एखादा दिवस तरी काढायचं की देवस्थानाला जायचं आणि माहूरच्या ठिकाणी एक रात्र तरी का आपण झोपायचं. झोपल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष अनुभव कळतो की बाबा खरंच आपण देवाची भक्ती केलो ना, आपल्याला प्रत्यक्ष देव पाहत असतात. तिथं चक्रधर स्वामीचं स्थान आहे, मोठं स्थान आहे, पवित्र स्थान आहे, राहेरला स्थान आहे, लिंगावला स्थान आहे, असे जाळीच्या देवाला स्थान आहे, भरपूर ठिकाणी देवाचे स्थानं वगैरे असतात. आपण पदयात्रा निघाली, आपण देवाचं यात्रा निघाली, त्यावेळेस जायचं. त्या ठिकाणी भरपूर साधू संत वगैरे भेटत असतात. आणि मी सांगायले ते प्रत्यक्ष खरंच सांगत आहे, खोटं अजिबात सांगत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी तुमच्यासारख्या भक्तांना माझं थोडंसं आपल्याजवळ काय थोडं ज्ञान आहे ते मी सांगते. ते जर तुम्हाला पटलं तर तुम्ही करू शकता. आवड आपल्या देवाच्या भक्ताची असायला पाहिजे. आणि पुष्कळ जणाला कसं महानुभाव पंथामध्ये आपले देव कोणते आहेत, आपले देवपूजा कशी करावी, आपण कसं हे करावं, दंडोत कसं घालावं, हे सुद्धा माहिती नसते. जर माहिती करून घ्यायची असली तर त्यांनी आपल्या या समाजामध्ये महानुभाव पंथाचा अभ्यास करायला पाहिजे. माहिती होऊन जाते, सगळ्या देवाची माहिती होते, सगळं काय ज्ञान आहे ते आपल्याला भेटतं. आपण थोडं जरी एखादा माणूस हुशार झालं तर त्याचं आपल्याला थोडं तरी गोत्र भेटणारच ना. एवढं बोलून माझं हे संपते.